आवळा हे एक सर्वगुण संपन्न फळ आहे. स्त्री असो की पुरुष, कोणत्याही व्यक्तीने जर रोजच्या आहारात आवळा ठेवला तर म्हातारपण दूर ठेवणं शक्य आहे. आवळा रोज सहज खाल्ला जाण्यासाठी अनेक पदार्थ करता येतात, पण आवळ्याचा कणही वाया जाऊ न देता त्यात अजून काही पौष्टिक पदार्थ घालून आपण आवळ्याची गोडसर सुपारी किंवा आवळा मावा करणार आहोत. चला बघूया कसा करायचा. हॅलो फ्रेंड्स, कांचन बापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत. आवळा मावा करण्यासाठी आपण यात बीट वापरणार आहोत आणि साखर अगदी कमी. सगळ्यात आधी आपण आवळा, बीट आणि आलं किसून घेऊ. अर्धा किलो आवळ्यासाठी आपण अर्ध मध्यम आकाराचं बीट किसून घेतलं आहे. आवळा आणि बीटचा किस मिक्स करून घेऊ. त्यात थोडं आलं घालू. सैंधव आणि पादेलोण घालू. याबरोबरच साधं मीठही वापरू शकता. अर्धी वाटी साखर घालून सगळं मिक्स करून घेऊ. नेहमी आवळ्याचा कोणताही गोड पदार्थ करताना त्यात भरपूर साखर वापरली जाते, त्यामुळे आवळा कमी प्रमाणात खावा लागतो. पण आज आपण यात साखर तर खूपच कमी घातली आहे आणि शिवाय बीट वापरलं आहे, त्यामुळे हा मावा भरपूर खायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. अर्धा किलो आवळ्यासाठी आपण जेवढं बीट वापरलं आहे त्यापेक्षा अजून थोडंसं जास्त बीट वापरू शकता. बीट जास्त झालं तर त्याची चव उग्र लागेल. आलं आणि साखर आवडीप्रमाणे अजून कमी जास्त वापरू शकता. बघा किती सुंदर रंग आला आहे. सगळं साहित्य नीट मिक्स झालं आहे. आता यावर जाळी ठेवून बाऊल उन्हात ठेवू. आपण आवळा आणि बीटचं मिश्रण उन्हात ठेवलं होतं, त्याला 1 दिवस झाला आहे. काल 2-3दा मी ते ढवळून ठेवलं होतं. हे बघा, मिश्रण आज हे असं दिसतंय. मिश्रण खालपासून व्यवस्थित ढवळून घेऊया. यात आपण कमी साखर घातलेली असल्यामुळे याला फार जास्त रस सुटला नाही आहे. साखर जेवढी जास्त असेल तेवढा रस जास्त सुटतो, मग असा रस वाळायला वेळ लागतो. पण हे बघा, आपण मिश्रण ढवळून घेतल्यावर खाली खूप थोडा रस दिसतोय. आता अजून एखादा दिवस बाऊल असाच उन्हात ठेवूया. आपण बाऊल उन्हात ठेवला होता, त्याला 1-1.5 दिवस झाला आहे. आता यात अजिबातच रस दिसत नाही आहे. आपण कीस परत व्यवस्थित ढवळून घेऊ. यामुळे रस सगळीकडे एकसारखा लागेल. आता मोठ्या ताटात कीस पसरवून घेऊ. हा एकूण कीस अशा 2 ताटात मावला आहे. किसाचा थर फार जाड असेल तर कीस लवकर वाळणार नाही. थर असा पातळसरच असायला पाहिजे. आता दोन्ही ताटं उन्हात ठेवूया. आपण ताटं उन्हात ठेवली होती त्याला 1 दिवस झाला आहे. हे बघा कसा खडखडीत वाळला आहे कीस. असा कीस काचेच्या बाटल्यांमध्ये भरून ठेवला तर 1-2 वर्ष छान राहतो. सकाळी उठल्यानंतर, जेवणानंतर, उचकी लागल्यावर किंवा असंच कधीही खाऊ शकता. आपला आवळा मावा किंवा आवळ्याची गोडसर पाचक सुपारी तयार आहे. आवळ्याची पाचक सुपारी जास्त गोडसर पाहिजे असेल तर त्यात अजून जास्त साखर घालू शकता. साखर जास्त घातल्यावर वाळवण्यासाठी एखादा दिवस जास्त लागेल. जास्त साखरेची सुपारी किंचित चिकटसर होते, पण ती टिकायला काही प्रॉब्लेम येत नाही. यात बीट घातल्यामुळे एक थोडासा उग्र वास येतो. असा वास आवडत नसेल तर बीट थोडंसं कमी घालू शकता किंवा आलं आणि साखरेचं प्रमाण वाढवू शकता. अजिबात बीट न वापरताही अशीच आवळ्याची सुपारी करता येईल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. तुम्ही जर कांचन बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा. वेगवेगळे व्हिडिओज बघा. आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा. हॅपी कुकिंग.